आता ही झाली तुमची नॉर्मल कंडिशन. इथून कळालं की तुम्हाला साखर सापडते. आता साखर कमी करण्यासाठी वरून गोळ्या घेतल्या जातात. ॲलोपॅथिक मेडिसिन सुरू करता. पुन्हा वरून ते औषधी घेताना तुमच्या मनात भीती आहे की याचे साइड इफेक्ट पण असतात, दुष्परिणाम असतात. मग काय करावं? मग काढे पिऊन पाहता, रस घेऊन बघता, कुठले तरी नुसके करून पाहता. कोणाला फायदा होतो, कोणाला होत नाही. कोणी चालून बघतं, कोणी म्हणते थोडं 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 खा, दिवसातून 6 वेळेस खा, कोणी म्हणते 2च वेळेस खा, कोणी काहीतरीच सांगतंय, कोणी काहीतरीच सांगतंय. कन्फ्युजन आहे कन्फ्युजन. एवढं सगळं गोंधळ आहे की ऐकावं कोणाचं हेच सुचत नाही. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचंय ते. आता मेन मुद्दा जो आहे, रक्तातली साखर बदनाम होत आहे. परंतु ह्या सगळ्या कहाणीमध्ये दुर्लक्षित केला गेलेला आहे आणि असली कारण आहे. म्हणजे ओरिजिनल जो विलन आहे, शत्रू आहे, तो दुसराच प्रकार आहे. त्या शत्रूचं नाव, त्या घटनेचं नाव, त्याला एक नाव देण्यात आले, जे की तुमच्या शरीरामध्ये साखर ही काय अचानक तयार झालेली नाही. हे डायबिटीज काय एकदम तयार होत नाही रातोरात. हे खूप वेळ घेतं, खूप वर्ष घेत असतं आणि हे तयार होण्या अगोदर तुमच्या शरीरामध्ये ही घटना घडायला सुरुवात होते. त्या घटनेचं नाव आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. हे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे काय, हे पण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. का आवश्यक आहे हे तुम्ही जाणून घ्या. परत एकदा असं समजा, ही तुमची पेशी, ह्या पेशीचं केंद्रक, तुमच्या रक्त मध्ये जी साखर मिसळलेली आहे ती पेशीपर्यंत येते. हे ग्लुकोज आणि त्याच्या जोडीला इन्सुलिन राहणार. ठीक आहे. आता हे तर फिक्स आहे. ग्लुकोजला मध्ये जायचं असेल तर त्याच्या जोडीला इन्सुलिन असणं कंपल्सरी आहे. जब तक इन्सुलिन नहीं तब तक ग्लुकोज का कोई फायदा नहीं. तर मग इथं काय आहे, होतंय काय, ग्लुकोजला एंट्री मिळत नाही. रेझिस्टन्स म्हणजे काय, विरोध. कसा विरोध होतो? इन्सुलिनला का रेझिस्टन्स होतं? कारण आपली पेशी ग्लुकोजला ओळखत नाही, इन्सुलिनला ओळखते. जोपर्यंत इन्सुलिन येत नाही तोपर्यंत ग्लुकोजला घेत नाही मध्ये. परंतु इथं ग्लुकोजला विरोध होईना झाला. इथं कोणाला रेझिस्टन्स व्हायलाय, कोणाला विरोध व्हायलाय? इन्सुलिनला विरोध व्हायलाय. चक्क इन्सुलिनला. ग्लुकोज ज्याच्या खांद्यावर बसून यायला लागला, ज्याच्या जीवावरती तो मध्ये यायला लागला, त्यालाच विरोध व्हायला सुरुवात झाला. असं का घडलं असेल हे पण समजून घ्या. आत्ताच याच्या आधी आपण समजून घेतलं होतं, आपले शारीरिक श्रम, आपले शारीरिक श्रम किंवा आपले हालचाल काय झाले, खूप कमी झाले आणि आपण खात राहिलो आणि केव्हाही खाल्लो, कितीही खाल्लो, समजलंच नाही आपल्याला की काय होतं आपल्या शरीरासोबत. ठीक आहे. कुठलाच नियम पाळला नाही, काय होत नाही याच्याने, काय होत नाही याच्याने, हे समजून घेतलं. आता तेच खरं म्हणून खाल्लं, तर खाल्ल्यानंतर काय झालं, ती जी साखर आहे ती साखरेपासून जी ऊर्जा बनवते, जी ऊर्जा बनवली, जी काही ऊर्जा तयार झाली होती ती त्या मानानं खर्चच झाली नाही जेवढं तुम्ही पुरवठा केलात. थोडीशीच ऊर्जा खर्च केली तर बाकीची ग्लुकोज जे आहे ते तुमच्या पेशीमध्येच अशा पद्धतीनं जमा झाली. ठीक आहे. आता हे जेव्हा जमा होते तेव्हा ही जुनी व्हायला लागते, त्याचं रूपांतरण ग्लायकोजन मध्ये व्हायला लागते. म्हणजे ही भरायला लागते, थोडंसं ठोसपणा यायला लागतो याला, थोडासा गच्चपणा यायला लागतो. कोणाला? ह्याच साखरेचं रूपांतरण ग्लायकोजन मध्ये होते आणि हेच ग्लायकोजन पुन्हा जाऊन अशा पद्धतीनं अजून ठोस स्वरूप प्राप्त घेते आणि याचं रूपांतरण होतं फॅट मध्ये. कशामध्ये? फॅट मध्ये. आता लक्षात घ्या, तुम्हाला डॉक्टर सांगतात
किंवा इतर कोणी सांगेल तुम्हाला की बाबा तेलकट खाऊ नका, तूप खाऊ नका, फॅट वाढते, त्याच्यामध्ये फॅट आहे. फॅट कशामुळे वाढला? तुमच्या ग्लुकोजमुळे वाढला. कशामध्ये होतं ग्लुकोज? हे तुमच्या ह्याच्यामध्ये. हे ग्लुकोज तुम्ही देत राहिलात, बॉडी कमी वापरली, थोडी ऊर्जा शरीराला लागत राहिली, बाकीची स्टोर होत गेलं. ती जुनी झाली ग्लुकोज ग्लायकोजन मध्ये झाली, अजून जुने झालेलं ग्लुकोज फॅट मध्ये रूपांतर झालं. मग पोटाचा आकार वाढायला सुरू झाला, मांडीचा आकार वाढायला सुरू झाला, मानेचा आकार, गालेचा आकार, शरीर ठोस होत गेलं, लठ्ठपणा वाढायला सुरुवात झाली. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? हे जे आहे पूर्ण स्टॉक पेशीमध्ये भरून गेलेला आहे. ठीक आहे. आता तुम्ही जेवण केल्यानंतर साहजिक आहे आपलं जे शरीर काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं करतं. ग्लुकोज इन्सुलिनला म्हणतं की चल बाबा माझ्यासोबत, मला मध्ये जायचंय, आमच्या मालकाने आम्हाला घेतलेलं आहे. तर माझा तुम्ही तर मालक आहेत बॉडीचे, तुम्ही खाल्ल्यानंतर ते इन्सुलिनला घेऊन आलं. परंतु आपल्या पेशींमध्ये ऑलरेडी इतका स्टॉक आहे, नवीन ग्लुकोजला यायला जागाच नाही. म्हणून काय होतं, आपलं पेशी मधून इन्सुलिनला विरोध करायला सुरुवात करते. गो बॅक, परत जा म्हणते, अजून आमच्याकडे जागा नाहीये. आता ह्या कंडिशन मध्ये काय होतं, ग्लुकोजची गर्दी होते बाहेरून. त्याच लेवलनं बघा, ह्याच वेळेस आपण खात आहोत, आपलं खाणं थांबलं नाही आणि मध्ये काय काय चाललंय याचा आपल्याला थांग पत्ता नाही. इकडनं बाहेरून ग्लुकोजची गर्दी आणि पेशीवरती दबाव निर्माण होतोय मध्ये ग्लुकोज जाण्यासाठी, आणि मध्ये मात्र जागा नाही म्हणून इन्सुलिनला ते विचारतच नाही, शक्यच नाही म्हणताय. आता आपल्या मेंदूला काय कळायला लागतं की बाबा अरे अजून ग्लुकोज पोहोचला नाही म्हणजे इन्सुलिन कमी पडतंय. मग ते काय करल, तुमचा जो इथं पॅनक्रियाज आहे, जे स्वादुपिंड आहे, त्याला मेंदू सांगतं की अजून इन्सुलिन तयार कर. पॅनक्रिया गडबडीने इन्सुलिन तयार करतो, परंतु त्या इन्सुलिनचा वापर होत नाही. मेंदू त्याला ऑर्डर करत असतो, हा इन्सुलिन सोडत असतो. पॅनक्रियाला आवश्यकतेपेक्षा जास्त काम मेंदूकडून लागतं, मेंदू जबरदस्ती करायला लावतो. एक वेळ अशी येते, पॅनक्रिया पण स्लो पडतो, थकायला लागतं, पॅनक्रिया इन्सुलिन तयार करणं बंद करते आणि रक्तामध्ये, रक्तवाहिनीमधली जी साखर आहे ती जास्त प्रमाणात वाढून दिसायला सुरुवात होते. मग चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे, अल्सर्स तयार होणे, गँग्रीन तयार होणे, हे जे समस्या आहेत, इतर कॉम्प्लिकेशन्स आहेत, हे सगळे तयार व्हायला लागतात, हे दिसून यायला लागतात. लघवीमध्ये प्रचंड प्रमाणात साखर दिसून यायला लागते आणि मग डॉक्टर म्हणतात की आता इन्सुलिन देणं गरजेचं आहे आणि मग बाहेरून इन्सुलिन द्यायला सुरुवात होते. तुम्हाला घटनाक्रम समजला का? ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे आपल्या शरीरामधील पेशींनी आधीच स्टॉक जमा केलेला आहे. तो जमा केलेला असल्यामुळे ही रक्तातली साखर तशीच कायम आहे, कारण आता इन्सुलिन काहीच करू शकत नव्हता, पॅनक्रिया काही करू शकत नव्हता. मग त्या सिंथेटिक पद्धतीनं, रासायनिक पद्धतीनं रक्तातली साखर मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी त्याचा परिणाम हा हृदयावरती, तुमच्या किडनीवरती, तुमच्या त्वचेवरती, फुफ्फुसावरती, सगळ्या नर्वस सिस्टम वरती याचा परिणाम दिसून यायला लागतो. मग कंपवात होणे, विस्मृती म्हणजे स्मृतीभ्रंश होणे, डोळ्याची दृष्टी कमजोर होणे, मोतीबिंदू काचबिंदू लवकर होणे, अशा अनेक घटना, हाडं कमजोर होणे, ठिसूळ होणं, हे सगळं परिणाम ह्या सगळ्या गोष्टीमुळे होत असतो. कारण काय झालं, असली कारण तुमचा ग्लुकोज नव्हता, तर इन्सुलिनला होणारा रेजिस्टन्स होता, म्हणजे इन्सुलिनला होणारा विरोध. आणि हे विरोध कधी झाला, तुम्हाला डायबिटीज कळण्याच्या आधीच सुरू झालेली ही प्रक्रिया आहे. त्यासाठी तुमच्या शरीरामधला इन्सुलिन रेजिस्टन्स, ब्लड इन्सुलिन तुम्ही चेक करणं, फास्टिंग इन्सुलिन चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांना शुगरचे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत उपाशी पोटचे जेवणानंतरचे, अशांनी फास्टिंग इन्सुलिन एकदा चेक करून घ्या, HbA1c चेक करून घ्या, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठं स्टॉक जमा तर झाला नाही ना हे कळलं पाहिजे.
सरते शेवटी तुमच्या ही गोष्ट लक्षात येत आहे का? तुम्ही तर जेवण करणारच आहेत, तुम्हाला साखर लागणारच आहे, परंतु तुम्ही जे हालचाल बंद केली आहे ते आधी करणं गरजेचं आहे. जगातलं सगळ्यात चांगलं औषध काय आहे? खाल्लेल्या आहाराला तुम्ही वापरायला शिका. हालचाल द्या. सकाळी उठा. तुमच्या हालचालीनुसार तुमचा आहार निवडा. तुम्ही 6 वेळा जेवा, की दिवसातून 1 वेळा जेवा, की 2 वेळा जेवा. त्याचा प्रश्न येत नाही. रक्तामध्ये जमा झालेली साखरचं काय विल्हेवाट लावायची? त्यासाठी काय करता आलं पाहिजे? आणि बाहेरून आता जी साखरचं मारा करतोय आपण, ते टाकतच आहोत चालू. त्याला अगोदर प्रतिबंध कसं करता येतं आणि ते काय करायचं हे आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. तोपर्यंत परत-परत पहा, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ठरवायला सोपं जाईल, की तुम्ही काय करावं. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला कुठल्या गोष्टी समजल्या आणि तुम्ही कोणती ॲक्शन घेणार आहेत ते. आणि लेक्चर कसा वाटला हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.